ऑल द बेस्ट. सामन्यात सुरू करूया. KPL सीझन 2 अँड सेकंड सेमीफायनल SF2 आणि गोलंदाजी मार्कवर स्थित आणि स्ट्रायकिंग एंडला चिट्टू पावशे. हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू राऊंड विकेट जर्सी नंबर 1 सिद्धू कडून. ऑप्शन थोडासा बाहेर. अंडरामचा फेवरेट स्ट्रोक पेटन स्ट्रोक टॅप शॉट पाहायला मिळाला. चिट्टूला खेळायचं होतं स्क्वेअर कट पण चेंडू टॅप होतोय तोपर्यंत एकदा कंप्लीट करून खातं उघडलंय पहिल्या चेंडूवरती चिट्टूने म्हणजे सागर पावशेने एका धावेने. आणि सागरच्या जोडीला आल्या मैदानावर आघाडीला तो म्हणजेच फलंदाजी करण्यासाठी तो सुनील. प्रत्येक मोमेंटला इक्वेशन चेंज होत राहणार. फिल्डिंग मोमेंट चेंज होत राहणार कारण दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची लढत आहे. R1 स्पोर्ट्स आणि जय माता दी. राऊंड विकेट स्वीप केला. अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट. पार्टनरशिपचा अप्रतिम नजराणा सीमारेषे बाहेर. 4 धावा. थँक्यू. सुपर शॉट. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार वसूल केलाय तो सुनीलने. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. अजून एक रिव्हर्ससाठी अप्रतिम फटका. क्रॅकिंग शॉट. अजून एक अप्रतिम दणदणीत चौकार. 4 धावा. R1 स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट इथे दाखवत असताना तो स्वप्नील यांच्याकडून एक पारितोषिक आले. स्वप्नील वायल यांच्याकडून सलग 3 चौकारासाठी सुनीलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइस. बघायचं आहे तिसरा चौकार येणार का सिचच्या अगेन्स्ट. स्ट्राईक एंडला सुनील. पुढचा चेंडू. धावसंख्या 9. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. शतशक आहे तिथे पण मिळेल ती फक्त एकच धाव सुनीलला. सुनीलला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाची मोमेंट आहे. सगळ्यात महत्त्वाचा सामना आहे आणि निश्चितच तर अजून एक पारितोषिक येते ॲडव्होकेट मिश्रा यांच्याकडून सलग 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक चिट्टूसाठी. बॉटम हँडचा उपसावला वापर ऑन साईडला प्लेस केले. फ्लिक्सचा अप्रतिम फटका पाहायला मिळाला शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये तोपर्यंत एकदा कंप्लीट करून. चिट्टूने मात्र एक काम केलं आहे निश्चित म्हणेन की बिपिन की ज्याप्रमाणे सुनील फलंदाजी करतोय त्याने रिव्हर्स स्वीप दाखवला आहे पॅडल स्वीप दाखवला आहे त्यामुळे तो चार्जअप झाला आहे. त्याला स्ट्राईक रोटेट करतोय आणि स्वतः एक संत क्रिकेट खेळतोय. स्वतः मात्र एक स्टेडी क्रिकेट खेळतोय आणि निश्चितच सुनीलला स्ट्राईक रोटेट करतोय. धावसंख्या 11 धावा. R1 स्पोर्ट्स वर्सेस जय माता दी सेकंड SF. वेगवान चेंडू. दिशेवर नियंत्रण नाही आहे. वेगाचा भरपूर वापर केला पण दिशेवर नियंत्रण ठेवू शकला नाही. चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर आणि वाईटचा सिग्नल येतोय तो जितेंद्र कदम यांचा. पंचांची अप्रतिम भूमिका. मिलिंद पाचरणे असो जितेंद्र कदम शेखर धोत्रे पंकज भोईर गुड जॉब. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे. याचं पूर्णपणे क्रेडिट जाते पुन्हा आमच्या पंचांना. राऊंड विकेट. स्वीप. क्षेत्ररक्षक आहे तिथे गलीमध्ये तोपर्यंत चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. षटक पहिले इथे समाप्त होते. बिपिन बुद्धी तुम्हाला सांगतोय अंकित झाले एकूण धावफल करत्या 13 धावा. चांगली सुरुवात आहे SF2 ची. सेमीफायनल 2 उपांत्य फेरी दुसरी आणि पहिल्या षटकात एकही गडी न गमावता जय माता दी संघाने कुठल्यात त्या 13 धावा धावफलकावर. सर्वांनी मात्र अप्रतिम कामगिरी बजावली आहे. SSSच्या माध्यमातून सचिन आणि सचिनची पूर्ण टीम सर्व कॅमेरामॅन टेक्निकल टीम खूप सुंदर इथे काम करत आहेत. कारण कालचं जर शेड्यूल जर बघितलं ना जवळजवळ 1:30 ते 2 वाजले होते घरी निघायला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सकाळी ही सर्व मंडळी ही सर्व जी टीम आहे ती मात्र कॅमेरामन असो निश्चितच किरणचा उल्लेख करेन. किरण थळेच्या माध्यमातून आपण ड्रोन कॅमेरा बघत आहोत. ही सर्व टीम आहे. पंच असू दे कॉमेंटर असू दे स्कोरर असू दे सर्वांची ही निश्चितच एवढी मेहनत आहे. कारण ही स्पर्धा निश्चित म्हणे की आकाश आणि चिट्टूकडे बघून आम्ही निश्चित हे सर्व मंडळी मात्र काम आम्ही करत आहोत याचा उल्लेख करायला हवा. आणि आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून कारण सलग दुसऱ्या वर्षात तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. सातत्याने दुसरं वर्ष आणि एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा कल्याण विभागातील या सर्व
ज्या गल्ली बोळ्यातल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळालं आहे, प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात अप्रतिम क्रिकेट स्पर्धा KPL सीझन 2. तर खांबरपाड्याचं सागर चव्हाण यांच्याकडून सुद्धा पारितोषिक येत आहे. सलग 3 चौकारासाठी चिट्टूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. देयर इज लॉट्स ऑफ प्राइजेस फॉर चिट्टू. क्विक सिंगल. जीवाच्या आकांताने प्रयत्न केला आहे आणि पुन्हा एकदा बघायचं आहे भरपूर हाराकेरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज अक्षरशः बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचले होते दोन्ही बाजूला, एवढ्या वेगाने ते धावले. सिग्नल करतायत पंच शेखर धोत्रे, इट इज लेग बाईस. आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. अंकित झाले एकूण धावफर करतात 14 धावा. देयर इज लॉट्स ऑफ प्राइजेस फॉर चिट्टू पावशे. सागर पावशेसाठी जबरदस्त, कारण हा एक असा खेळाडू आहे जो सगळ्यांच्याच मनामध्ये भरतोय. जवळजवळ 2,500 रुपयाचं कॅश प्राईज लागले 3 चौकारांसाठी. दिस इज द ह्यूज प्लॅटफॉर्म फॉर एव्हरी क्रिकेटर्स इन अंडरआर्म क्रिकेट. 14 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर R1 स्पोर्ट्स कडून निक. पंच काही सूचना करतायत सागरला. निकचा पहिला दुसरा पुढचा चेंडू राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. 14 धावा धाव फलकावर. कालच्या दुसऱ्या सामन्यात जबरदस्त चिट्टूने बॅटिंग केली होती. ओ अप्रतिम डिलिव्हरी, वाईड यॉर्कर, तिखट मारा ऑफ स्टंपच्या बाहेर. अत्यंत भेदक आणि वेगवान चेंडू होता. आश्रय वेलफेअर असोसिएशन खूप चांगले थॉट्स. आज ब्लड डोनेशन कॅम्प आपल्याला पाहायला मिळाला. हाच एक आमचा प्रयत्न आहे. सामाजिक बांधिलकी जपतंय ते म्हणजेच आश्रय वेलफेअर असोसिएशन. त्याचबरोबर एक आपण एक्झिबिशन मॅच सुद्धा बघितलं या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू निक. ओ कट करण्याचा प्रयत्न होता. लेनचा अप्रतिम वापर, गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात. केसन सेट यांचा मी उल्लेख करेन, ज्यांच्या माध्यमातून या डिलिव्हरीज पुरवल्या गेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. सिक्सर सुप्रीमो लाईट वेट बॉल आहे. 2 बॉल बॅक टू बॅक डॉट. 14 ऑन द बोर्ड. धावसंख्या स्थिरावली आहे, अंकुश लागला आहे, स्थगिती मिळाली आहे, ती म्हणजे 14 आहे धावसंख्येवर. राऊंड विकेट. चेंडू ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका कव्हर पॉइंटला. सागर चव्हाण यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे ते 500 रुपयाचं. स्ट्राईक एंडला सुनील. निक राऊंड विकेट सुनीलसाठी. ओ बघायचं आहे चेंडू कुठे ब्रश झाला. एस डीसी खूप चांगलं डिसिजन आहे पंचांचं, डेलिब्रेट, कारण चेंडू पायाला ब्रश होऊन मागे निघून गेलाय. 5 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी, काय कमबॅक केलाय गोलंदाज निकने R1 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये फक्त 1 धाव ही बॅटमधून आहे, 1 धाव लेग बायच्या स्वरूपात आहे. थँक्यू बिपिन. ओ लाईन चुकीची आहे, बघतायत पंच. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईट सिग्नल पंच करतायत. आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्या अंकित झाल्यानंतर बिपिन मला सांगतोय अंकित झाले एकूण धाव फरक करतात 16 धावा. बिपिन दुबे जे आमचे खूप चांगले मित्र आहेत, चांगले स्कोरर सुद्धा आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे. रेल्वेची क्रिकेट स्पर्धा आम्ही कव्हर करत आहोत 14, 15, 16 सेंट्रल रेल्वे ग्राउंड परेल येथे. आणि बिपिन दुबेच्या खांद्यावरती जबाबदारी असेल स्कोरिंगची. राऊंड विकेट पुन्हा एकदा निक सुनीलसाठी. पुन्हा एकदा प्रयत्न बघायचा आहे, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. पुन्हा एकदा चेंडू पायाला ब्रश होतोय. पंचांकडे अपील स्टंपिंगसाठी होते, धावचीसाठी होते. दोन्ही वेळेला अंदाज चुकला सुनीलचा आणि दोन्ही वेळेला चेंडू त्याच्या पायाला ब्रश होऊन मागे निघून गेला. ब्युटिफुल व्ह्यू ऑन स्क्रीन.
सिक्सर सुप्रीमो. हा फोटो खूप महत्त्वाचा असेल. केतन सेठ यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा फोटो असेल. जे आज डिलिव्हरीचे आहे, चेंडूचे मालक आहेत, त्या सिक्सर सुप्रीमोचे जे मालक आहेत त्यांच्यासाठी हा फोटो खूप महत्त्वाचा असेल. आपण स्क्रीनशॉट मारून निश्चित त्यांना पाठवू हा फोटो, कारण भरपूर खुश होतील, कारण त्यांनीच हे चेंडू प्रस्तुत केले त्या स्पर्धेमध्ये. सिक्सर सुप्रीमो. थँक्यू किरण. तुझ्याकडून और क्या चाहिए आपको? हां सुनीलसाठी ना, सुनील बॅट्समनसाठी ना. सलग 3 साठी किती 1000. हॅलो, सलग 3 चौकारासाठी सुनीलसाठी एक पारितोषिक येते, ते सागर गायकवाडकडून, तिसगावचे खेळाडू. सलग 3 चौकारासाठी 1000 रुपये आणि सलग 6 चौकारासाठी 5000चं कॅश प्राइस फ्रॉम सागर गायकवाड टू सुनील. आशूचा हा चेंडू रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एक वेगळा स्टान्स होता चिट्टूचा. लेगबायचा सिग्नल पंच करतायत. धावसंख्येला मागच्या षटकामध्ये खूप चांगला अंकुश लावलाय. टेरेसवर जे खेळाडू प्रेक्षकात विनंती करतो, कुठल्या प्रकारचा गैरवर्तन तिथून करू नका. आजूबाजूला लाईटचे पोल आहेत, त्यामुळे स्वतःची काळजी आपण स्वतःच घ्यायची आहे आणि तिथून कुठल्याही गोष्टी मैदानाच्या फेकू नका, लहान मुलं खास करून. 17 ऑन द बोर्ड. मागच्या षटकात खूप चांगला अंकुश लावलाय. फक्त 3च धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक लेगबाईज आहे आणि अप्रतिम षटक निकने हाताळलं. या षटकात आशू R1 स्पोर्ट्सकडून जो संघ स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज मागे जातोय चेंडू. यष्टीच्या मागून यष्टी कव्हर केल्यानंतर सुमित, कीपर रणजित आहे तिथे. वेगाने तिने यष्टी ती वाकवली, पण तोपर्यंत फलंदाज ऑलरेडी स्क्रीजच्या आतमध्ये होता. अँड डॉट बॉल. दबाव टाकलाय पूर्णपणे फलंदाजांवर. जय मातादी संघाचे दोन्ही फलंदाज, आघाडीचे फलंदाज अजूनही एकही विकेट गमावली नाही, पण गोलंदाजांनी दबाव टाकलाय. मागच्या षटकात निक आणि या षटकात तुम्ही पाहतात आशू. राऊंड विकेट. समोर खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र यश मिळते. फायनली विकेट मिळते ती आशूला आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर जय मातादी या संघाला. फलंदाज बाद. मगाशी सर्व समालोचकांचं मी कौतुक केलं. आजचा दिवस खूप चांगल्या सांभाळला. रोशन सुद्धा कौतुक करेन, कारण नेट रन रेटचा सुद्धा खूप चांगला अभ्यास त्याने आज केला आहे. अनुभव एक चांगला मिळाला आहे त्याला, एक्सपिरियन्स चांगला मिळाला आहे NRRचा नेट रन रेटचा, आणि त्याने मात्र ह्या सर्व डिटेल्स आमच्या आयोजकांकडे प्रोव्हाइड केलेले आहेत. राऊंड विकेट आशू. ओ बघतायत लाईन चुकीची आहे. जितेंद्र कदम वळतात आमच्याकडे. बिपिन दुबेला सिग्नल करतायत. इट्स वाईड बॉल अँड स्कोर मूव्ज ऑन 18 रन. लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. सोनू उर्फ स्काय. अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट वेग. ब्युटिफुल डिलिव्हरी अँड वॉट अ बॉलिंग फ्रॉम आशू. 2 धक्के या षटकात दिलेत. अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाज बाद. मला काल सुद्धा आज आपण भरपूर काही गोष्टी बघितल्या आहेत. एनर्जल ड्रिंकच्या माध्यमातून आपण ड्रिंक काउंटर बघितले सलग 2 दिवस सर्व खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी एनर्जल ड्रिंक, आणि निश्चित आपण त्याची ॲड सुद्धा भरपूर केली. आशू पुन्हा गोलंदाजी मार्कवर. साईपाल स्ट्राईक एंडला. आशूचा अप्रतिम भेदक मारा पाहायला मिळतो या षटकामध्ये कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. आउटसाइड एज मागे जातोय चेंडू. मिसफील्ड. तिथे मात्र 2 धावा पाहायला मिळणार का? पण चित्तूला कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट नाही दुसरी धाव घेण्यासाठी. एकच धावावर समाधान मानावं लागतंय, कारण चित्तू हताश आणि नाराज होऊन माउंट गेटला उभा होता किती वेळ, आणि त्याला मात्र संधी मिळते स्ट्राईक एंडला येण्याची. धावसंख्या 19 धावा धाव फलकावर. 5 चेंडू आतापर्यंत झालेले त्या षटकातले. 19 धावा, माफक 19 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकात 13 धावा येऊन सुद्धा नंतरच्या 2 षटकात स्ट्रगल करायला भाग पाडले. अवघ्या 6 धावा नंतरच्या षटकात तुम्हाला पाहायला मिळतात.
गुड बॉलिंग R1 स्पोर्ट्स, कारण रंगच खूप काही सांगून जातोय. खतरे की घंटी लाल कलर. राऊंड विकेट आशू, पण चिट्टू स्ट्रायकिंग एंडला आहे. तो अजूनही तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ओ व्हॉट अ शॉट, अप्रतिम ड्राईव्ह, क्रॅकिंग शॉट, शॉट ऑफ द मॅच आणि कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम नजराणा, चौकार. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. या सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. शेंदूची हल्ली ना जाऊया तुझ्यासाठी वाटली, जाऊया तुझ्यासाठी वाटली. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. ये सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. अरे लारूची लेक माझी दिली तुला ना जावया माझे रुखात कला, जावया माझे रुखात कला, जावया माझे रुखात कला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय या षटकात. निक 5 षटकांचा उपांत्य फेरीचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वायर काट केलाय, नो बॉल कॉल केलाय पंचांनी, क्विक सिंगल, लॉट्स ऑफ ऍक्शन आणि अजून एक धाव ऍड झाल्यानंतर धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. मला सांगतोय बिपिन दुबे. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाले, 25 धावा धावफलकावर. भरपूर सारे कॅश प्राइज आहेत फॉर चिट्टू. स्वप्नील वायाळ निश्चितच स्वराज्य प्रतिष्ठानचे स्वप्नील वायाळ यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि त्याचबरोबर रॉबी बिस्ट यांच्याकडून सुद्धा सलग 3 चौकारांसाठी पारितोषिक आहे, ते म्हणजेच 1111 रुपयाचं चिट्टू पावशीसाठी. सागर चव्हाणकडून सुद्धा पारितोषिक आहे, ते 500 रुपयाचं सलग 3 चौकारांसाठी. आणि ॲडव्होकेट मिश्रा यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. वाईट सिग्नल. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. वाईट येतोय. दुसऱ्या षटकात निकला इन्व्हाइट केलंय. सेकंड स्पेलमध्ये तो गोलंदाजी करतोय. ऑन साईडला अप्रतिम फटका ते क्षेत्र तिथे आहे. चेंडू ते कव्हर करतो पर्यंत क्विक सिंगल, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. खूप चांगला लेग लांचा फटका. हो, तुम्ही आता लेग लांस करायचा प्रयत्न मागे जातो. चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्रशक्ती ते सज्ज आहे. सिद्ध बॅटची आउटसाइड एज मागे जाते. चेंडू एकदा तिथे कंप्लीट होते. या चेंडूवर धावसंख्या पुढे सरकते. अंकित झाले एकूण धावफलकावर 28. द ग्रेट क्रिकेटर अंडरआर्म क्रिकेट राहुल सुरवाडे उर्फ लॅबो याचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे लॅबो तुझं. तो चेहरा तुमच्या गर्दीमध्येच कुठेतरी आहे. लॅबोचं आम्ही स्वागत करत आहोत. विनंती करेन थोड्या वेळाने की आपण व्यासपीठावर सुद्धा या. सच अ ग्रेट क्रिकेटर. खूप कमी वेळेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे खेळाडूने. ऑन साईडला लेग लान्स, क्विक सिंगल. किरण पावशे ज्यांचा संघ तुम्ही पाहिला त्या स्पर्धेमध्ये पोहोचलाय तो अंतिम फेरीमध्ये. श्री देसाई वॉरियर्स या संघांना किरण पावशेला तुम्ही बघताय. त्यांचा सुद्धा मात्र हा मेसेज होता की लॅबो सुद्धा आलेला आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी. स्वागत आहे लॅबो तुझं. राहुल सुरवाडे. धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. 29 29 धावा धावफलकावर. 5 षटकांचा उपांत्य फेरीचा सामना आहे आणि अजून या षटकातले 3 चेंडू शिल्लक. हो, लाईन चुकीची आहे. भरपूर वाईड. शेखर धोत्रे यांचा सिग्नल येतो वाईड बॉल फॉर बिपिन दुबे.
अँड स्कोर मूव्स ऑन 30. करणने सुद्धा वेळात वेळ काढून या स्पर्धेला खूप चांगला वेळ दिला, खरं त्याबद्दल त्याचे सुद्धा धन्यवाद. कारण एका शॉर्ट नोटीसवर तो काल इथे आला आणि आज सुद्धा तो आला तेव्हा मी इथे नव्हतो. थँक्यू करण. 30 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग केला फलंदाज मध्ये 1 नंबरचा जर्सी परिधान केला. अप्रतिम फटका व्ही शेपमध्ये हाफ वॉली करून ड्राईव्ह करत असताना आणि मिळते ती या चेंडूवर एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकते. स्कोर मूव्स ऑन 31. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक मार्गस्थ आहे. काल आम्हाला स्क्रीनवर खूप चांगले व्ह्यूज पाहायला मिळाले जेव्हा ड्रोन कॅमेरा उंच आकाशात जात होता आणि हा मैदान जेव्हा तो कव्हर करत होता आणि खूप चांगला दृश्य आम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळालं. थँक्स टू किरण थळे. तर फायनलसाठी एक पारितोषिक आम्ही आत्ताच प्रोव्हिजन केलेलं आहे. त्याचं फायनलसाठी एक पारितोषिक केलं आहे. येतं आहे सलग 3 नो आणि 3 वाईटसाठी पारितोषिक असेल ते 3000 रुपयाचं फायनलच्या मॅचसाठी. म्हणजे गोलंदाज सुद्धा कमवू शकतो, फक्त फलंदाज नाही. आतापर्यंत सगळे पारितोषिक फक्त बॅट्समनसाठी लागलेत, बॉलरसाठी पारितोषिक नाही आहे. तुम्ही चुका करा आणि पैसे सुद्धा घेऊन जा. एकदम पॉईंट. ॲडव्होकेट शर्मानी मात्र खूप चांगला पॉईंट मांडलाय. चुका करणार तेव्हाच ॲडव्होकेटची गरज लागणार आहे. बरोबर आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट. पुन्हा त्यांनी स्वीप करायचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये व्यवस्थित. चेंडू बॅटवर मिडलिंग होत नाहीये. एकदा निश्चितच मिळेल या चेंडूवर आणि धावसंख्या पुढे सरकेल. अंकित झाले एकूण धावफर करत्या 33 धावा. 4 षटकाखेर 33 धावा. आशिष सिंग यांच्या माध्यमातून पारितोषिक. लक्षात ठेवा अंतिम फेरीमध्ये जेव्हा दोन्ही संघ येतील तर दोन्ही संघांसाठी हे पारितोषिक असेल. सलग 3 नो बॉल आणि सलग 3 वाईड जर कुठला गोलंदाज टाकेल तर त्यासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे आशिष सिंग यांच्याकडून. निश्चितच तुम्ही पाहतात तर स्क्रीनवर तुम्हाला वैष्णव डेव्हलपर्स जे आमचे सपोर्टर आहेत ज्यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य लाभलं आहे त्यांचं तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्लेमध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं आहे. जे तुम्ही आता व्यासपीठावर सचिन गायकवाड जे मात्र या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा उपस्थित होते यांचं सुद्धा मुलाचं योगदान आहे. विष्णू शेठ गायकवाड यांचा सुद्धा उल्लेख करेन मी, कारण हे सर्व सपोर्टर्स आहेत म्हणजे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यामध्ये मी कोळशेवाडी पोलीस स्टेशन यांचा सुद्धा उल्लेख करेन आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण एक एक्झिबिशन मॅच सुद्धा बघितलेली आहे. संदीप पावशेसाहेब, शेखर पावशेसाहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्हाला मालिकावीरसाठी LED TV मिळाले, त्याबद्दल निश्चित त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. ऑन साइडला प्रतिम फटका, क्रॅकिंग शॉट, बुलेट शॉट, कुठलाच कडू चेंडू अडवू शकत नाहीये. सीमारेषेवर 4 धावा. थँक्यू. सुपर बॅटिंग अँड सुपर स्ट्रोक इन द स्लॉग ओव्हर. अक्षरशः झोपवलं तिथे खेळाडूला त्याने. साईपाल धावसंख्या चौकारच्या मध्ये पुढे सरकली ती 37 धावा धावफलकावर. 37 ऑन द बोर्ड. विकेटची पडझड या दोन खेळाडूंनी ती पडझड थांबवली आहे. अप्रतिम फटका, व्हॉट अ शॉट, वन मोर ब्युटिफुल स्ट्रोक, बुलेट शॉट, चौकार. ब्युटिफुल स्क्रीन. लास्ट ओव्हर निर्णायक षटक आहे आणि स्क्रीनवर सुद्धा खूप चांगला ॲक्शन प्ले सचिन दाखवत असतात. थँक्यू सचिन. खूप चांगला व्ह्यू पाहायला मिळाला आणि खरंच आश्रय वेलफेअर असोसिएशनचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो की आज त्यांनी मात्र LED तिथे लावलेली आहे, स्क्रीन तिथे लावलेली आहे, जेणेकरून या स्पर्धेची रंगत अजूनच वाढली आहे आमच्या रसिकांमध्ये, प्रेक्षकांमध्ये. 2 चेंडू 2 अप्रतिम चौकार. तर कशाच्या डोळ्याचं पारणं फेडणारे हे 2 अप्रतिम चौकार होते. बॅकलिफ्ट एवढी जबरदस्त दाखवली होती आपल्या बॅटमधून आणि त्यातून मात्र 2 रबर स्टॅम्प शॉट दाखवले आपल्या बॅटमधून साईपालने. धावसंख्या 41. अप्रतिम फटका, पण इथे मात्र पाहता चेंडू पॅरल स्ट्रोक होता, जास्त उंची नव्हती, पण चेंडू डायरेक्टली सीमारेषा बाहेर जातोय. फलंदाज बाद होतोय तो साईपाल. 8 चेंडू 13 धावांचं योगदान.
वर्षी बिपिन या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे, पण पुढच्या वर्षाचं प्रोव्हिजन आजपासूनच सुरू झालेलं आहे. नेक्स्ट ईयर में क्या होने वाला है इसका सब प्लानिंग आज से ही शुरू हो चुका है. और सब वो जो दिमाग है ना, जिसके दिमाग में चल रहा है वो अंदर मैदान के अंदर, उसने ऑलरेडी मुझे बोला है कि अगले साल हम लोग कुछ अलग करेंगे. राउंड विकेट पुढे खेळला ऑन साइड अप्रतिम फटका, गॅप शॉट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार, चार्जअप झाले पूर्णपणे बॅट्समन आणि या 4 धावा. थँक्यू. आणि निश्चित म्हणे की मात्र किरण की असे जर समर्थक किंवा असे जर सपोर्टर असतील तर अजून चांगल्या दर्जाची क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. तुम्ही व्यासपीठावर बघतात संदीप पावशे, शेखर पावशे, सचिन गायकवाड, विष्णू शेठ गायकवाड, वैष्णवी डेव्हलपर्सच्या माध्यमातून आणि स्पर्धेचे प्रमुख तुम्ही बघतात म्हणजेच देवेंद्र सिंग, डॉक्टर ज्योती सिंग यांचा मी उल्लेख करेन की ज्यांच्या माध्यमातून खेळाडूंना प्लॅटफॉर्म तर मिळाला आहे, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये ही एक उंची गाठणारी क्रिकेट स्पर्धा आहे. आपण CB चषक बघितला, स्वर्गीय नामदेव स्मृती चषक बघितला आणि कल्याणमध्ये कल्याण प्रीमियर लीग बघतोय. राउंड विकेट, सुपर से भी ऊपर, स्टेट ड्राईव्ह, चेंडू डायव्हर्ट होत आहे गोलंदाजाच्या पायाला लागून. अन्यथा अजून एक चौकार पाहायला मिळाला असता, बुलेट शॉट होता. फलंदाज पूर्णपणे चार्जअप झाले. नवीन आलेला फलंदाज त्याच्या आतमध्ये येतो म्हणजेच राहुल. धावसंख्या धाव अंकित झाली ती एकूण 46 ऑन द बोर्ड. निर्णायक षटक मार्गस्थ मैदानावर आणि या षटकाची सुरुवात अत्यंत आक्रमक केली आहे. साई पालचे 2 चौकार, त्यानंतर राहुलचा 1 चौकार. अकरा चेंडू आतापर्यंत आले ते 23 धावा. जबरदस्त बॅटिंग. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर, किंचितसा बाहेर चेंडू जातोय. जितेंद्र कदम वळतात आमच्याकडे, बिपिन दुबेला सिग्नल करतात वाईट बॉल. धावसंख्या पुढे सरकती ती 47, 47 ऑन द बोर्ड. हा चेंडू बघायचा आहे नक्की एक्झॅक्टली कुठे कनेक्ट केला गेला. नो बॉल, गुड डिसिजन. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये याला बीमर आपण असं उल्लेखतो आणि पुढचा चेंडू असतो तो फ्री हिट, पण इथे तसं काही नाही आहे. हे अंतराम क्रिकेट आहे, एक विश्व खूप वेगळं आहे, हे खूप वेगळं जग आहे. बिपिन 8 धाव आतापर्यंत एक्स्ट्रा दिलेत R1 स्पोर्ट्सने. थँक्यू बिपिन. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, दबाव. चिट्टू स्ट्राईक एंडला असल्यावर दबाव पाहायला मिळतोय म्हणजे गोलंदाजावर. आणि जबरदस्त प्रतिसाद समोरच्या पॅव्हेलियन मधून चिट्टूसाठी येतोय, कारण चिट्टू एक हाच एक डायमंड आहे आपल्या कल्याण नगरीचा, कल्याण विभागातला, कल्याण सिटी मधला. रोहन शिले असो, चिट्टू पावशे, परांगण सारखे खेळाडू आपल्याच याच विभागातून आपल्याला मिळाले आहेत. गांगुली आहे म्हणजेच विश्वकर्मा, अन्नू भोईर, सुनील विश्वकर्मा, ग्रेट क्रिकेटर्स. आणि लॅबो सुद्धा आपल्याच विभागातला खेळाडू आहे, उल्हासनगरचा आहे, तो सुद्धा ही स्पर्धा बघतोय. पण आपल्याच विभागाला खेळाडू सगळे बिलॉंग करतात. राउंड विकेट, अजून एक वाईट, खराब चेंडू. संधी मिळते ती स्ट्राईक एंड वरनं नॉशेक एंड लाईनची चिट्टूला. वाईट +1, 2 धावा ऍड होतील धावफलकावर. अँड 51, 50 धावा पूर्ण होत आहेत. जो संघ भरपूर स्ट्रगल करत होता धावसंख्येसाठी, झडत होता आणि 50 धावा सुद्धा पूर्ण झाल्या धावफलकावर. 51 धावा धावफलकावर अंकित झाले आहेत. कालच्या दिवसामध्ये अंकुशने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, अक्षरशः फलंदाजांना अंकुश लावला होता. पण आता मात्र त्याला अंकुश लावण्यासाठी निश्चित बघायचं आहे कुठला फलंदाज सज्ज होतोय. आतापर्यंत वाईटच्या स्वरूपात धावा त्याने खर्च केलेत भरपूर. 3 वाईट आणि बॅक टू बॅक टाकलेत. ओ इथे मात्र डायरेक्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि फलंदाज बाद. (10.2 ची गती.
लास्ट ओव्हर 18 रन. चला येऊ का त्या एकावन्न धावा अंकित झाल्यात. 52 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय सामना जिंकण्यासाठी जय माता दी या संघाने. तर ट्रिपल एचचे सर्व आणि अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि आमच्याच गावचेच आहेत, तोंडवळीचे आहेत, शैलेश पाटील यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे शैलेश. विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आज जे तुम्हाला स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंच्या खांद्यावर टी शर्ट ट्रॅक पाहायला मिळत आहेत आणि या ट्रॅक आणि टी शर्टचे जे किट चे ओनर आहेत, जे किट स्पॉन्सर आहेत आमच्या स्पर्धेमध्ये, ते म्हणजेच शैलेश पाटील ट्रिपल एस. तर शैलूचं आगमन होतं. मनपूर्वक स्वागत आहे शैलू. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, आमच्या व्यासपीठाच्या दिशेने तो येतोय. एक डॅशिंग अँड हँडसम पर्सनॅलिटी शैलू पाटील, शैलेश पाटील यांचं आगमन होतं आहे. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत. ट्रिपल एसचे ते प्रोप्रायटर आहेत, ओनर आहेत आणि अंडरआर्म क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. मग ती भरपूर टुर्नामेंट कुठेही असो, सगळ्या टूर करण्यासाठी निश्चित शैलेशला ओळखलं जातं. शैलेश सर्व ठिकाणी उपस्थित असतो आणि शैलेशचं एक नवीन शॉपचं ओपनिंगसुद्धा झालं आहे टिनू बेडेकर यांच्या माध्यमातून, ते म्हणजेच दिवा येथे. निश्चित तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर शैलूचं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आपण लगेचच वळूया आणि पुढच्या सत्रामध्ये जेव्हा धावतं समालोचन कॉमेंट्रीमधून केलं जाईल, या आपण ऐकूया अप्रतिम आणि बुलंद आवाज, पहाडी आवाज नितीन काळे यांना. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद प्रसाद परब सर. टार्गेट आपण पाहिलं तर बिपिन आपल्याला माहिती देतील. 52 धावांचं लक्ष आणि शेवटच्या षटकाच्या 18 धावा आल्या आहेत आणि इथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग झाली की ट्रिपल एचचे शैलेश दादा इथे उपस्थित झालेत. शैलेश पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल मोमेंटो देऊन. जरा जोरदार टाळ्या होत्या शैलेश पाटील यांच्यासाठी. एक जबरदस्त व्यक्तिमत्व ट्रिपल एस. हॅट्रिक साठी 2000 रुपये. स्वराज्य प्रतिष्ठान स्वप्नील वायले यांच्याकडनं हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जय माताजीच्या कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली 2000 रुपये. रणजित वर्मा यांच्याकडनं प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अमन ढाकले यांच्याकडनं. म्हणजे दोन्ही संघांवरती पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं कारण सेमीफायनलची मॅच आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर वाईट त्यानंतर सिंगल म्हणजे साईने 2 धावा खर्च केल्यात. ट्रिपल एचच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. इथे कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. राहुल उर्फ लॅबो यांचं इथे आगमन होतं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अंडरआर्म क्रिकेटमधलं भरपूर मोठं नाव आहे. मॅन फ्रॉम उल्हासनगर. ट्रिपल एस साईज ब्रँड त्यांच्या झिपर तुम्हाला पाहायला मिळतोय. राहुलच्या अंगावरती सुद्धा अँबॅसेडर सुद्धा आहेत ट्रिपल एचचे. भरपूर मागणी असते या खेळाडूला. इथे धावचीची संधी होती. फेकी थोडीशी खराब मात्र. सागर पावशीचं इथे कौतुक करेल.
मालिकावीरसाठी LED TV सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. खेळत आहेत विनय तिथे. एक धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलकावर धावा आपण पाहिल्या तर 5 धावा. 52 धावांचं लक्ष या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. तिसाई ऑरियन्स ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचले. संदीप पावशे, शेखर पावशे याच्याकडे मॅन ऑफ द सिरीजची LED TV. सागर पावशे असतील. 3 व्यक्तींकडनं ही LED TV. आणि बघायचं कोणता खेळाडू या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 6 धावा. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 6 धावा धावपलकावरती लागले आहेत. मनपूर्वक स्वागत. काटे मानिवली म्हटल्यानंतर समाजकार्य तुम्ही त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहत असता. इथे फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज येतोय मैदानात. स्वप्नील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज अजय. तर साजन पावशे साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. काटेमाळचे डॉट चेंडूची ते समाप्ती आली. साजन पावशे साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मॅन फ्रॉम काटे मानिवलीचे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आगमन होतोय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक सिंगल इथे मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. तर साजन पावशे यांचा इथे सन्मान केला जाईल. या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो देऊन सन्मान केला जातो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देवेंद्र सिंग यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला होता. भरपूर मोठे योगदान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देवेंद्र सिंग यांच्याही नावाचा उल्लेख होणं गरजेचं आहे. क्रिकेटचे दर्दी आहेत. ऋत्विक गौडे यांचे आगमन झाले. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं होता. एक तेच गोलंदाज गोडे सुद्धा आपण पाहिलं तर मॅन फ्रॉम उल्हासनगर. हे सर्व जॉर्जचे खेळाडू आहेत. आणि जॉर्ज कल्याणचं नाव खऱ्या अर्थाने टेनिस बॉलमध्ये यांनी उंचावलंय. गोलंदाज अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठे फटके येत नाहीयेत अर्बन स्पोर्ट्स संघाटी. इथे पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. वन प्लस 1 2 धावा मिळतील. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. कल्याण प्रीमियर लीगचा सर्वात महागडा खेळाडू आहे गोलंदाज अजय. इथे मात्र अजयने 9 चेंडू फेकलाय. त्यामुळे थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस आणतायत. ओरम फॉरवर्डमध्ये बिपिन आपल्याला फ्री हिट पाहायला मिळतो. मात्र अंडरम क्रिकेटमध्ये फ्री हिट नाहीये. तो नियम अजूनही लागू झाला नाहीये. आणि इथे फलंदाज बाद होईल. का मी सर्वात महागडा खेळाडू हे प्रत्यक्षण देत असताना गोलंदाज अजयला यश मिळालंय. फलंदाज बाद.
आशिष मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायांकाना हे आशिष मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायांकाना नेता स्वतः कॅप्टन मैदानात आलेत अतुल ज्यावेळी संपर्क साधला होता त्यावेळी त्यांनी उल्लेख केला की आम्हाला पहिली फिल्डिंग हवी आहे कारण चिटू पावशेने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 10 धावा झाल्यात आणि 2 फलंदाज बाद झालेत. लक्ष अशक्य होत चाललंय. जे शेवटच्या षटकात 18 धावा मिळाल्या त्या उपयोगी ठरू शकतात या मॅचमध्ये. टीम आपण पाहिलं तर जय माता दी या संघासाठी नाव संघाचं नावच तुम्ही पाहिलं तर जय माता दी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलक धावा आपण पाहिल्या तर 11. बिपिन आम्हाला जरूर आता माहिती देईल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही आणि 18 चेंडूमध्ये 41 धावा अजूनही करायच्यात. म्हणजे आपण पाहिलं तर अजयने फक्त 5 धावा दिल्यात. बिपिन पहिल्या षटकात 6 धावा दिल्या होत्या. गोलंदाज साईपालने. मला वाटतं साईपाल आता दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा येत आहेत कारण 2 षटकं त्याची या मॅचमध्ये खूप महत्त्वाची आहेत. साईपालने उपयुक्त बॅटिंग सुद्धा केली फलंदाजी करत असताना. 8 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलं आणि पॉवर पहिलं षटक खूप चांगलं फेकलंय आणि दुसऱ्या स्पेलमध्ये आता साईपाल येत आहेत. तिसाई वॉरियन्स संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलाय. रोहन चिल्ले अँड कंपनी. हेमंतला सुद्धा त्या संघामध्ये तुम्ही पाहतायत. किरण पावशेत. तर स्वराज प्रतिष्ठानची आपण पाहिलं तर स्वप्नील वायले यांच्याकडे ही मॅच जय माताजी या संघाने जिंकली तर 2000 रुपये असतील टीमसाठी. साईपाल येत आहेत. एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. बॅटिंग सुद्धा त्यांनी उपयुक्त केली. संघ अडचणीत असताना 13 धावा उपयुक्त धावांचं योगदान दिलं. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते साईपालच्या माध्यमातून. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावपलकावरती. 17 चेंडू आणि आता 41 धावा या मॅच मध्ये आता करायच्या आहेत. थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे आता टीम अर्वन स्पोर्ट या संघासमोर कारण मोठे फटके येत नाहीये. चौकार येत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागतोय. त्याचं कारण चांगली गोलंदाजी. 12 धावा धावपलकावरती लागल्या. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. आणि जेव्हा जेव्हा टॉस सागर पावशेने जिंकलाय तेव्हा तेव्हा त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. जास्तीत जास्त धावा उभारायच्या. तर राहुलसाठी हॅट्रिकसाठी साईपालसाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. या जय माताजी टीमचे ऑनर आहेत राहुल पांडे यांच्याकडनं. हॅट्रिकसाठी 1000 रुपये जे या संघाचे पुरस्कार आहेत. नाही तर त्यांच्याही चेहऱ्यावरती थोडासा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय कारण की गोलंदाजी चांगली होते. मोठे फटके येत नाहीये. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. खूप चांगली भूमिका राहिली. 4 पंचांचंही कौतुक करेल. ट्रिपल एस आमचे सर्व लाईव्ह कॅमेरामॅन असतील त्यांचे कौतुक करेल. त्यानंतर आमचे DJ मास्टर खास करून त्यांचे कौतुक करेल ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी आणि त्यानंतर खूप चांगले संगीत प्रेक्षकांना खास करून ऐकवले या स्पर्धेमध्ये 2 दिवस. त्यांचे कौतुक होणं गरजेचं आहे. त्यानंतर DJ डॉल. साई चांगली गोलंदाजी करतायत कारण साईला माहिती होतं 50+ धावा झाल्या तर बनवायला कठीण जाऊ शकतात. हा चेंडू काय गोलंदाजी करतायत. फलंदाज बाद होईल. चेंडू पडला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पडल्यानंतर मात्र मिडल स्टंपवर येतोय. ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. असतील देवेंद्र सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून मात्र तेही या स्पर्धेच्या माध्यमातून काम पाहतात. त्यानंतर आमचा आश्रय वेलफेअर आशिष यांचं कौतुक करेल. आमचे सर्व अधिकारी सर्व सदस्य त्यांची प्रचंड मेहनत राहिली. चिटू पावशे, सुनील फुलोरे, आकाश सिंगचं खास करून उल्लेख करेल मी. त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेत राहिली. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. चांगले फलंदाज आहेत. कारण आकाशची फलंदाजी आम्ही भरपूर वेळा डोंबिवली नगरीमध्ये पाहिली आहे. मुंबईमध्ये जाऊन सुद्धा आकाशने आपल्या बॅटिंगचा तडाखा दाखवलाय मुंबईकरांना सुद्धा. आज मात्र आयोजकांच्या भूमिकेत नक्कीच त्यांच्या खांद्यावरती सुद्धा जिम्मेदारी आहे. 13 चेंडू आणि 39 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. काय गोलंदाजी केली जाते. अफलातून गोलंदाजी करतायत साईपाल.
आणि इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. साईपालची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुद्धा ओपन करण्यात आला. चला थोडीशी घाई करायची. जय माताजी संघ विजय झाल्यानंतर सुद्धा स्वप्नील दादांकडनं सुद्धा 2000 रुपये. स्वराज प्रतिष्ठान हा सामना जिंकल्यानंतर 2000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. तर 12 चेंडू 39 धावा आणि 14 षटक घेऊन येतो गोलंदाज. आपण पाहिलं तर संजय येत आहेत, संजू येत आहेत. शेखर धोत्रे बेन पंचाच्या भूमिकेत आहेत. कदम सरांचाही उल्लेख करेल. मॅन फ्रॉम विक्रोळी. खूप चांगली भूमिका पंचांची राहिली आहे. अचूक डिसिजन या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं. मनोज सर असतील, पंकज भोईर असतील, चारही पंचांचा उल्लेख करेल. खूप चांगली कामगिरी. खास करून आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलं. इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फक्त मिळेल एक सिंगल. सिंगल डबलने बिपिन मॅच जिंकणं कठीण आहे हे संजूलाही माहिती आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे सिंगल गेलेली आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये आता 38 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर जय मातादी संघ थोडासा अडचणीत होता. मात्र साईपालने जी बॅटिंग केली 13 धावांची उपयुक्त खेळी आणि गोलंदाजी सुद्धा त्याने पूर्णपणे या मॅच मध्ये दबाव निर्माण केला आणि थोडासा अडचणी झाल्या. लेग बाईसचा इशारा येतोय. अर्बन स्पोर्ट्स संघ पूर्णपणे अडचणी झाला बिपिन. त्याचं कारण साईपाल पूर्णपणे समोरच्या टीमला पूर्णपणे त्याने अडचणीत आणलंय. 2 षटकात फक्त साईपालने 7 धावा दिल्या. बॅटिंग करताना 13 धावा त्यांनी फलंदाजी करताना केल्या. म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू काय असतं हे साईपालने या महत्वाच्या मॅच मध्ये दाखवून दिलं. नो बॉल आहे. नो नाहीये. फलंदाजाला माहिती आहे रेडी ते नव्हते. स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू वृत्ती तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते फलंदाज रणजितकडे. आता मात्र व्हाईटचा इशारा येतोय. गोलंदाज संजूला तुम्ही पाहतायत. ॲडव्होकेट मिश्रा सर सुद्धा काहीतरी चर्चा करतायत आमचे समालोचक रोशन संते यांच्यासोबत. त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. पेशाने स्वतः ॲडव्होकेट आणि इथे फलंदाज बाद होईल. रणजितची खेळी इथे समाप्त. मी देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. बिपिन बारक्या तर इथे नाहीये. बारक्या कांबळे भरपूर मोठं नाव आहे. मात्र इथे संघ पूर्णपणे अडचणी झाल्या. आपण पाहिलं तर आता 9 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्या आपण पाहिलं तर महापरिनिर्वाण दिन सुद्धा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण फायनल मॅच संपल्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आदरांजली देणार आहोत. महान व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फायनल संपल्यानंतर नक्कीच फायनल सुरू होण्याअगोदर नक्कीच आपण आदरांजली त्यांनाही देणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निश्चित दिग्गज व्यक्ती आपण पाहिलेत. 8 चेंडू आणि आता या मॅच मध्ये 35 धावांची गरज आहे. गोलंदाज संजू
8 चेंडू आणि 35 धावा. आता मात्र नो बॉल दिलाय, पंचांनी नो दिलाय. आणि इथे व्हाईट +4 म्हणजे एकूण 5 धावा मिळतील बोनसच्या स्वरूपात त्या अर्बन स्पोर्ट्स. चिटू पावशेकडनं जरूर चूक झाली आहे. अशी चूक पहिल्या सेमीफायनल मध्ये रोहनकडनं सुद्धा झाली होती, मात्र त्यांनी ती बॅटिंग मध्ये सुधारली कारण रोहन चिल्ले कॅप्टन कूल आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 29 धावा या मॅच मध्ये करायच्यात कंपल्सरी. आणि अजून एक डॉट बॉल आणि आता 6 चेंडू 29 धावा बनणं थोडंसं कठीण झालंय अर्बन स्पोर्ट या संघासाठी. आणि आपण पाहिलं तर आता स्वतः ऑनर 6 चेंडू 29 धावा बिपिन अंडरम क्रिकेटमध्ये बनणं थोडंसं जरूर कठीण आहे कारण की अंडरम सर्कल अंडरम बॉक्स ज्यावेळी क्रिकेट स्पर्धा होतात त्यावेळी नक्कीच फक्त तुम्हाला चौकार पाहायला मिळतात. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहतायत. कल्याण प्रीमियर लीग 2021 आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून देवेंद्र सिंग आणि डॉक्टर ज्योती सिंग आणि त्यांचे सर्व सहकारी, ज्याप्रमाणे मगाशीच उल्लेख केला होता मी ॲडव्होकेट मिश्रा सरांचं, त्यानंतर चिटू पावशे असतील, सुनील फोलोरे असतील, आकाश सिंग खास करून ज्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आपण पाहिलं तर आकाश सिंग यांच्या सिस्टर सुद्धा सातत्याने या स्पर्धेसाठी त्यांची मदत लाभली आहे, त्यांचाही आम्ही जरूर उल्लेख करू. आकांक्षा सिंग त्यांच्या नावांचं नक्की शेवटचं षटक घेऊन आलेत गोलंदाज राहुल. 5 चेंडूमध्ये 28 धावा करायच्या आहेत बिपिन. तर 5 चेंडूमध्ये 5 चौकार लागले तरी 28 धावा होणं कठीण आहे. हे गोलंदाज आपण पाहिलं तर राहुललाही माहिती आहेत. त्यामुळे थोडंसं आपण पाहिलं तर सुरुवात खराब झाली होती. रोशन आपण पाहिलं तर जय मातादी संघ जरूर अडचणीत होता, मात्र साईपाल जिथे मैदानात आले लेगबाईचा इशारा येतोय. 13 धावांची उपयुक्त खेळी, त्यानंतर 2 षटकात फक्त 7 धावा. सागर पावशे सुद्धा अपयशी ठरला होता, त्याच्या बॅटमध्ये मोठे धावे येत नव्हते. सुनील फुलोरेने सुरुवात चांगली करून दिली होती. फक्त 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी करतायत राहुल. 3 चेंडू आणि आता मात्र 28 धावा. अश्विने 28 धावा सुद्धा दिल्या. 18 धावा एका षटकात अश्विने खर्च केलं रोशन. आणि बॅटिंग सुद्धा त्याची फारशी चांगली झाली नाहीये. 5 चेंडू त्याच्याकडनं डॉट गेलेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि इथे खूप चांगला फटका आलाय अशुच्या बॅटमधनं. चेंडू सीमा पार जाईल, मात्र विजय आता त्यांच्यापासून भरपूर दूर गेलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मॅच चेंडू आलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर असं वाटलं होतं KPL स्पर्धा होईल की नाही, कारण की अवकाळी पाऊस सुद्धा आपण शैलेशदादा पाहिलं. आणि त्यानंतर आयोजकांची प्रचंड मेहनत राहिली, कारण काल थोडंसं पाणी सुद्धा मैदानात होतं. आणि इथे जय मातादी संघ KPLच्या फायनलमध्ये पोहोचलाय. कल्याण प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आपण पाहू शकाल तिसाई ऑरियन्स आणि त्यांना फाईट करेल तो जय मातादी हा संघ. म्हणजे एका बाजूला रोहन चिल्ले तर दुसऱ्या बाजूला सागर पावशे, अशी लढत तुम्हाला मेगा फायनल मध्ये पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. साई पाल ठरला या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं तर हेच 2 संघ फायनल मध्ये आले होते आणि पुन्हा तेच 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. साई पाल या मॅन ऑफ द मॅच. कल्याण प्रीमियर लीग मागच्या वर्षी जे 2 संघ होते तेच 2 संघ आपल्याला 2021 मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे नवीन संघ कोणताही आला नाही.